महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ जुन्नर तालुका यांच्या वतीने मकर संक्रांती निमित्ताने चाळकवाडी येथील शिवांजली विद्यार्थी वसतिगृहामधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व तिळगुळ वाटप करण्यात आले। महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या वतीने पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर समीर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीची भावना जपत नेहमीच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात। या उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणून चाळकवाडी येथील शिवांजली विद्यार्थी वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या गरीब व अनाथ मुलांना तिळगुळ वाटप करण्यात आले। तसेच पत्रकार महासंघाचे खजिनदार डॉक्टर जालिंदर वाजे व मंगलताई वाजे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी शिवांजली विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक भानुदास चासकर, डॉक्टर जालिंदर वाजे, गंगाराम आवटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी पत्रकार संघाचे जुन्नर तालुका अध्यक्ष बाबाजी टाकळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत आवटी, डॉक्टर जालिंदर वाजे, गंगाराम आवटी, अशोक कोरडे, सुदर्शन मंडले, प्रज्योत फुलसुंदर, किशोर वारुळे, केतन तांबणे, जुन्नर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मनोज काचे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वामन, शिवांजली विद्यालयाचे मुख्याध्यापक भानुदास चासकर, वसतिगृह व्यवस्थापक अण्णासाहेब घुले, वसतिगृह अधीक्षक निवृत्ती भांगे आदी मान्यवर उपस्थित होते। पण अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे। निश्चितच डॉक्टर जालिंदर वाजे साहेब यांच्या बाबतीत मी सुद्धा असं म्हणेल की ते खरं तर मुंबईत दोघंही मुंबईत एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये अगदी त्यांच्या मित्रपरिवाराला घेऊन त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करू शकत होते, पण नाही, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि निश्चितपणाने आमच्या या शिवांजली विद्यार्थी वसतिगृहामध्ये येऊन आपण वाढदिवस या ठिकाणी या निराधार मुलांमध्ये तुम्ही साजरा करताय, याचा निश्चितपणाने आम्हाला शिवांजली शैक्षणिक संकुलाला निश्चितपणाने अभिमान आहे। आणि मी आपणाला निमंत्रित करतो की आपण अगदी थोड्याच वेळामध्ये आम्हाला मार्गदर्शन करावं आणि सविस्तर अशा मार्गदर्शनाने आम्ही भारावून गेलेलो आहोत की तुमचा हा जीवनपट आम्ही ऐकल्यानंतर आम्हालाही असं वाटलं की निश्चितपणाने तुम्ही हजारो साल जगणार आहेत, कारण या ठिकाणी आमच्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद द्विगुणित केलेला आहे। त्याबद्दलही मी पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपण मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो। सर्वांना प्रथमतः मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। उपस्थित सर्व मान्यवर, शिवांजली या शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक चासकर सर असतील, पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत, असे आमचे मित्र डॉक्टर जालिंदर वाजे, सो मंगल वाजे, सर्व पत्रकार मित्र आणि विद्यार्थी मित्रांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तर दिल्या। आज हा जालिंदर वाजे यांचा वाढदिवस या ठिकाणी शाळेमध्ये साजरा करून विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला, त्याबद्दल मी डॉक्टर जालिंदर वाजे सरांचे आणि त्याचप्रमाणे सर्व पत्रकार मित्रांचे या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा खूप छान उपक्रम असा राबवला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। डॉक्टर वाजे सरांबद्दल बोलायचं झालं तर ते माझे वर्गमित्र आहेत। त्यांची आणि माझी ओळख जवळजवळ 30 वर्षापूर्वीची। 1995 साली टिळक आयुर्वेद महाविद्यालयामध्ये BMS शिक्षण आम्ही सोबत घेतलं, आम्ही वर्गमित्र आहोत आणि तेव्हापासून आमचा परिचय। गोटा या छोट्याशा गावातून आलेला हा लाजरा गुजरा डॉक्टर जालिंदर वाजे पुढे आमच्या सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत झाला आणि आमच्या मित्रांमध्येच त्याला जॉली हे नाव मिळालं। मला वाटतं जालिंदरचा जॉली हा होणं हा प्रवास म्हणजेच त्यांचा खरा तर जीवन प्रवास आहे। तसा तो लाजरा गुजरा होता मित्रांनो, आता जशी मुलं बसली आहेत तसाच तो होता, पण त्याचं आयुष्य त्या ठिकाणी टिळक आयुर्वेद महाविद्यालयात बदललं आणि तो अतिशय हरहुन्नरी, अतिशय प्रतिभा संपन्न असा डॉक्टर जालिंदर वाजे म्हणून तिथून बाहेर पडला। नाटकाच्या ठिकाणी पुरुषोत्तम करंडक असेल किंवा कुठे सूत्रसंचालन असेल, विविध उपक्रमांमध्ये त्यांनी कायमच सहभाग नोंदवला। आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर वाजे यांनी साळवाडी या ठिकाणी प्रॅक्टिस टाकली। त्या ठिकाणी सौ मंगल वाजे यांची खूप अशी सुंदर साथ त्यांना मिळाली। त्यानंतरही त्यांनी सामाजिक उपक्रमांमध्ये आपली बांधिलकी कायम जपत मोफत वैद्यकीय सेवा असेल, वैद्यकीय कॅम्प असेल, याच्या माध्यमातून सामाजिक सेवा त्यांची कायमच चालू राहिली। त्याचप्रमाणे आमच्या वैद्यकीय क्षेत्रातही त्यांचं नाव अगदी उल्लेखनीय असं आहे। कायम ट्रस्ट म्हणून, माझ्याबरोबर ट्रस्टी म्हणून त्यांनी काम केलं। त्याचबरोबर मागच्या वर्षी मी अध्यक्ष असताना
आमचे कल्चरल सेक्रेटरी म्हणून मी त्यांना पद दिलं होतं. तेही पद त्यांनी अतिशय ते काम चोखपणे पार पाडलं. असे हे आमचे डॉक्टर जालिंदर वाजे यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. अगदी आणि आज एक गोष्ट सांगायची राहिलीच की आता पत्रकार महासंघाचे ते खजिनदार झाले आहेत. असं वैद्यकीय क्षेत्रापासून तर पत्रकार संघापर्यंत असं हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व सगळीकडं चहूकडे बागडणारा असा हा अवलिया आमचा मित्र जालिंदर वाजे याला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचं आयुष्य मंगलमय आहेच आहे, पण सुखा समाधानाचं आणि भरभराटीचं जावो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आज खरं तर योगायोग असा मकर संक्रांत आणि काल सहज विषय झाला आमच्या डॉक्टर साहेबांचा वाढदिवस कुठं साजरा करायचा तर सहज एक विजूभाऊला फोन केला. म्हणलं आम्हाला असा वाढदिवस साजरा करायचा आहे व कुठं साजरा करू. तर त्यांनी सहज संकल्पना दिली आणि शिवांजली या ठिकाणी आमचं तर पहिल्यापासूनच या संस्थेवर प्रेम आहे. या मागे भरपूर वेळा आम्ही वाढदिवस साजरे केले, पण 1-2 वर्षाचा मधला कालावधी सर आणि दुर्लक्ष झाले. पण या पुढील काळात नक्कीच आम्ही या संस्थेवर लक्ष देऊ आणि आज वाजे सरांचा वाढदिवस आहे डॉक्टर साहेबांचा. या पुढीलही काळात आमची अशीच समाजसेवा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या निमित्तानं डॉक्टर साहेब मनोजी काचळे या ठिकाणी उपस्थित आहे आणि आमचे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी. आता सर्वांचा काही नाम उल्लेख घेत नाही आणि खरं तर डॉक्टर वाजे साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या आमच्या पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि आम्हाला या ठिकाणी तुम्ही वेळ दिला चासकर सर, मुख्याध्यापक साहेब, तुम्ही आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल तुमचंही संस्थेचं आम्ही सर्व पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने तुमचंही आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.